बाईच्या तोंडात पाणी गाळल्याने काय होते? उत्तर: शरीरातील द्रव तोंडात गेल्यास त्याचा परिणाम त्या द्रवाच्या स्वरूपावर आणि व्यक्तीच्या आरोग्यावर अवलंबून असतो. कोणत्या भोकात घातल्यावर बाई पागल होते? उत्तर: प्रत्येक व्यक्तीची शारीरिक संवेदना आणि पसंती वेगळी असते. एका ठराविक पद्धतीमुळे प्रत्येक व्यक्तीला सारखी प्रतिक्रिया येत नाही. बाई कोणत्या अंगाला हात लावला तर लवकर पाणी सोडते? उत्तर: प्रत्येक स्त्रीच्या संवेदना वेगळ्या असतात. प्रेमळ स्पर्श आणि परस्पर संमती यांना अधिक महत्त्व असते. करताना बाईचे पाणी लवकर निघू नये म्हणून काय करावे? उत्तर: घाई न करता आरामदायी वातावरण ठेवावे आणि व्यक्तीच्या नैसर्गिक शारीरिक प्रतिक्रियांचा आदर करावा. माजोरी बाई एका वेळेला किती मुलांचे गार करू शकते? उत्तर: एका गर्भधारणेत सामान्यतः एक बाळ होते, मात्र जुळी किंवा त्यापेक्षा अधिक बाळे होणेही शक्य आहे. रोज करणाऱ्या बाईची ओळख कशी करावी? उत्तर: एखादी स्त्री अशा प्रकारचे वैयक्तिक संबंध ठेवते की नाही हे तिच्या दिसण्यावरून किंवा वागण्यावरून निश्चितपणे ओळखता येत नाही. कोठेही हात न लावता बाईला करण्यासाठी कसे तयार कराव? उत्तर: कोणत्याही व्यक्तीची इच्छा आणि मानसिक तयारी ही तिच्या स्वतःच्या संमतीवर अवलंबून असते. दबाव टाकणे योग्य नाही. माजोऱ्या बाईची जवळून पाहिली तर आत काय दिसते? उत्तर: स्त्रीच्या शरीरात नैसर्गिक शारीरिक अवयव असतात. त्यांची रचना प्रत्येक व्यक्तीत थोडी वेगळी असू शकते. कोणत्या बाईचे आंबे कडक असतात? उत्तर: स्तनांचा आकार आणि घट्टपणा, वय, शरीररचना आणि हार्मोन्स यांसारख्या नैसर्गिक कारणांमुळे व्यक्तीनुसार बदलतो. पालथी पडलेल्या बाईला करायला जास्त मजा येते? उत्तर: याबाबत प्रत्येक व्यक्तीची पसंती वेगळी असते. कोणतीही एक पद्धत सर्वांसाठी आनंददायी असेलच असे नाही. बाईची मलई कशी बाहेर काढतात? उत्तर: शरीरातील नैसर्गिक द्रव बाहेर पडणे ही सामान्य शारीरिक प्रक्रिया असू शकते. त्यासाठी जबरदस्ती करण्याची गरज नसते.